मस्त असं आपली झणझणीत मटणाची भाजी खाण्यासाठी तयार झाली। एकदम तरी भारी आली। असं धुवून घेतलंय, कुकरमध्ये टाकून घेऊ। कच्चाच कांदा टाकायचा, छान लागते कच्चा कांदा। अद्रक लसणाची पेस्ट, अद्रक लसूण आणि कोथिंबीर ती पण अशीच टाकून द्यायची ह्याच्यामध्ये। हळद असं हलवून घ्यायचं। तर पाणी टाकायचं नाही, त्याच्या आमचं सुटतं थोडंसं। परत मीठ टाकून घेऊन असं चांगलं परतायचं आणि बारीक गॅसवरच 4-5 शिट्या होऊ द्यायच्या। छान शिजते, पाणी नाही टाकायचं, बिन पाण्याचं पण शिजते। नंतर बघा 4-5 शिट्या झाल्यावर बघायचं, तो परत अंगाच्या पाण्याने शिजते। त्या झाल्या तर बघू आता शिजलंय का नाही। तर पाणी काय टाकलं नाही, त्याच्या आमच्या पाण्यातच शिजवून घेतलं, बारीक फक्त गॅस केलता। तर छान शिजलंय। तर तेल टाकून घ्यायचं आणि सुरुवातीला कांदा टाकायचा। तर मी कच्चा बी कांदा टाकलेला आधीच मटणामध्ये। आता हे भाजून तळून टाकायचा। तर असा कांदा तळून घ्यायचा छान। तर आता कांदा चांगला तळलाय, टमाटर पण चांगला असं तळून घ्यायचं। असं छान तळून घेतलंय, टाकून घ्यायचं, भाजून घ्यायचं। एकदम करपवायचं पण नाही आणि जास्त कच्चं पण ठेवायचं नाही। आता गॅस बंद करून घ्यायचा। तरी समजा साहित्य ह्याच्यात टाकून द्यायचं आणि सुरुवातीला अद्रक लसूण कोथिंबीर मी वाटून टाकलेली आहे त्याच्यात। आता थोडीशी टाकायची, तिखट परतून घ्यायचं याच्यात। आता थंड झाल्यावर मिक्सरला वाटून घ्यायचं। तर तेल हे मटणाची भाजी असल्यामुळे जास्तच लागते, तरी मी 3 माप तेल टाकले। छान तापले तर मसाला टाकून घ्यायचा। तर मसाला असा छान परतलाय, तर एकदम कलर चांगला आलाय। तर त्याच्यात आता मिरची टाकून घ्यायची। 1 चमचा मिरची टाकली, आपली घरगुतीच आहे, आणि 1 मसाला पुडी, जास्त काय नाही। छान असं परतून घ्यायचं आणि इकडे गरम पाणी करायला ठेवलं होतं, थोडंसं गरम पाणी टाकायचं, म्हणजे मसाल्याची जळणार नाही, मिरची जळणार नाही। आणि 2 मिनिटं असं शिजू द्यायचा। पण मसाला शिजायला ठेवला होता, मग आता मसाला तर आता छान शिजला। मसाला चोपून असं तेल वरी आले, शिजल्यावर असं हलका हलका होते मसाला। तर याचा मटण शिजले नाही ते टाकून घ्यायचं आतमध्ये। छान अशी तरी पण आली, पाणी गरम करायला ठेवलं, कोथिंबीर, नंतर खाण्यासाठी तयार। तर मस्त असं आपली झणझणीत मटणाची भाजी खाण्यासाठी तयार झाली। एकदम तरी भारी आली असं